नमस्कार. आज आपण व्यसनाच्या चक्रातून बाहेर पडण्याच्या एका वेगळ्या मार्गाबद्दल बोलणार आहोत आणि हा मार्ग आपल्याला आयुष नावाच्या एका केंद्राच्या संदेशातून सापडतो. चला पाहूया काय आहे हा अनोखा दृष्टिकोन. कल्पना करा, अंधार, निराशा आणि कमालीचा एकटेपणा. व्यसनाच्या जाळ्यात अडकल्यावर आयुष्य अगदी असंच होऊन जातं नाही का? जणू काही एक अशी रात्र जी कधी संपणारच नाही. आणि खरं तर हेच व्यसनाचं भयाण वास्तव आहे. एक असा अंधार जो हळूहळू सगळंच व्यापून टाकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोणतीही रात्र कायमची नसते, बरोबर? प्रत्येक रात्रीनंतर एक नवी सकाळ उगवतेच, आणि ती सोबत एक आशेचा किरण नक्कीच घेऊन येते. आणि तोच किरण, तोच मार्ग शोधणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. खरं तर हाच तो टर्निंग पॉइंट आहे जेव्हा आपलं लक्ष समस्येवरून हटून समाधानाकडे वळतं. तर हा आशेचा किरण आपल्याला कुठे सापडतो? तो सापडतो मिरजेमध्ये. आयुष्य व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य सेवा केंद्र. हे फक्त एक नाव नाहीये, तर हे एक असं ठिकाण आहे जे व्यसनमुक्तीच्या त्या अवघड प्रवासाला एक अगदी नवी पॉझिटिव्ह दिशा देतं. आता या केंद्राचं जे मूळ तत्वज्ञान आहे ना, ते खूपच इंटरेस्टिंग आणि खरं सांगायचं तर खूप वेगळं आहे. बघा, साधारणपणे व्यसनमुक्ती म्हणजे काय? एक कठीण, वेदनादायी ट्रीटमेंट. पण इथे त्या प्रवासालाच एक सेलिब्रेशन, एक उत्सव मानलं जातं. आणि हीच गोष्ट या केंद्राला इतरांपेक्षा वेगळं बनवते. पण थांबा, उपचाराचा उत्सव? हे कसं शक्य आहे? अगदी स्वाभाविक प्रश्न आहे. चला आता आपण जरा जवळून बघूया की हे केंद्र सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमधून या अवघड प्रोसेसला इतकं आनंददायी आणि सकारात्मक कसं बनवतं. एक उदाहरण घेऊया, फक्त ऑगस्ट महिन्याचं. बघा, या एका महिन्यात किती पॉझिटिव्ह एनर्जी तयार केली जाते. महिन्याची सुरुवात झाली 4 ऑगस्टला, एकादशीच्या दिवशी, विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणाने. विचार करा, संपूर्ण वातावरण कसं भक्तिमय झालं असेल. त्यानंतर आलं 16 ऑगस्ट, कृष्ण जन्माष्टमी. आणि या दिवशी दिलेला संदेश तर खूपच पॉवरफुल आहे. व्यसनमुक्त जीवन म्हणजे खरा गोकुळाचा आनंद. म्हणजे बघा, हा फक्त एक सण साजरा करणं नव्हतं, तर व्यसनमुक्त आयुष्यातला खरा आनंद काय असतो हे अनुभवण्याचा हा एक मार्ग होता. आणि मग आला गणेशोत्सव, जो 27 ऑगस्टपासून सुरू झाला. या 7 दिवसांनी फक्त भक्तीच नाही वाढवली, तर त्याहून महत्त्वाचं म्हणजे एकत्र येण्याची, एकोप्याची आणि एकमेकांना सपोर्ट करण्याची भावना आणखी मजबूत केली. हे जे सगळे उत्सव आहेत ना, ते फक्त पॉझिटिव्हिटी निर्माण करत नाहीत. या पलीकडे जाऊन ते खूप महत्त्वाचं काम करतात. ते म्हणजे तुटलेली नाती पुन्हा जोडण्याचं. कारण खरं तर व्यसनमुक्तीच्या प्रवासात फॅमिली आणि फ्रेंड्सचा सपोर्ट परत मिळणं हे सगळ्यात गरजेचं असतं. म्हणजे इथे जणू काही प्रत्येक दिवस हा जगण्याचा एक नवा उत्सवच असतो. 9 ऑगस्टला रक्षाबंधन झालं, ज्याने प्रेम आणि जिव्हाळा वाढवला. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाने एक नवी ऊर्जा दिली. आणि मग 29 ऑगस्टला स्पोर्ट्स डे, त्याने तर सगळ्यांमध्ये उत्साह आणि पॉझिटिव्हिटी भरली. तर बघा, उत्सवांमधून होणारे उपचार, नव्याने जोडली जाणारी नाती, या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ती म्हणजे व्यसनाच्या त्या अंधारातून बाहेर पडण्याचा एक नक्की आणि सकारात्मक मार्ग आहे. पण इथे एक प्रश्न मनात येतोच की जर व्यसनात अडकण्याचा मार्ग इतका अंधारलेला आणि त्रासदायक आहे, तर मग त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा असेल? आणि याचं उत्तर खूप सोपं आणि तितकंच आशादायक आहे. ती वाट प्रकाशाची आहे. याचा अर्थ काय? तर एक नवीन, हेल्दी आणि आनंदी आयुष्य शक्य आहे. आणि ते फक्त एका पावलाच्या अंतरावर आहे. गरज आहे ती फक्त ते पहिलं पाऊल उचलण्याची. आणि ते पहिलं पाऊल अगदी एक साधा फोन कॉल सुद्धा असू शकतं. जर कोणी अशा परिस्थितीतून जात असेल तर त्यांच्यासाठी मदत उपलब्ध आहे हेच यातनं दिसतं. ही माहिती एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. योग्य वेळी उचललेलं एक छोटंसं पाऊलसुद्धा संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतं. तो जो अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास आहे ना, तो एका छोट्याशा निर्णयानेच सुरू होतो.